मध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले एव्हियर DR ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर इम्प्लांटेशन यशस्वीरित्या करण्यात आलेले आहे। तसेच महाराष्ट्रातील पहिले दुसऱ्या पिढीतील एव्हियर AR2 ॲट्रियल लीडलेस पेसमेकर इम्प्लांटेशन करण्यात आले आहे। हा इतिहास जो आहे हा डॉक्टर सीमा नक्साने मॅडम यांनी रचलेला आहे। जोरदार टाळ्या वाजवून मॅडमचं या ठिकाणी स्वागत आपण करूया। या ऐतिहासिक प्रक्रियेचे नेतृत्व करणाऱ्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सीमा नक्साने आणि संपूर्ण कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअर, ॲनेस्थेशिया, कॅथ लॅब व नर्सिंग टीमचे मनपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातही असे उंच आणि उंच शिखर या ठिकाणी अशोका मेडिकल हॉस्पिटल गाठत राहील अशी मी आशा बाळगतो। नमस्कार, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू। आपण सर्वांनी हे नक्कीच ऐकलं असेल की वृद्धापकाळामध्ये किंवा वाढत्या वयानुसार बरेचदा हृदयाचे ठोके हे कमी पडायला लागतात आणि जेव्हा हृदयाचे ठोके हे खूप जास्त प्रमाणात कमी पडतात तेव्हा अशा पेशंटला परमनंट पेसमेकर हा त्या ठोके वाढवण्यासाठी घालावा लागतो। तर ट्रॅडिशनली हा जो परमनंट पेसमेकर असतो या चित्रात दाखवल्याप्रमाणे या परमनंट पेसमेकरमध्ये एक बॅटरी असते जी साधारणतः एवढ्या आकाराची असते। ती आपल्या चेस्टच्या स्किन खाली सर्जरीद्वारे एक थोडी पॉकेट किंवा जागा बनवण्यामध्ये छातीवरील स्किनच्या खाली सर्जिकली थोडी जागा निर्माण करून एक सर्जिकल प्रोसिजर असते, ती पॉकेट निर्माण करून तिथे आपण ती बॅटरी बसवतो आणि त्यानंतर शरीरातल्या व्हेन्समध्ये पंक्चर घेऊन या पेसमेकरला जोडलेल्या वायर ज्यांना आपण लीड म्हणतो, तर हे लीड्स हे हृदयाच्या आत जाताना तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल की पेसमेकरची बॅटरी आहे, त्याला अटॅच असलेल्या वायर्स किंवा लीड्स आहेत आणि ते हृदयाच्या वरच्या कप्प्यात एक वायर आणि खालच्या कप्प्यात एक वायर असा 2 वायर्सचा पेसमेकर हा जनरली टाकला जातो। तर ट्रॅडिशनली याच्यामध्ये सर्जरी इन्व्हॉल्ड असते, त्यानंतर या वायर्स बाहेरून हृदयाच्या आत जातात। ओके, या संदर्भात असलेले नेक्स्ट स्लाइड। ही प्रोसिजर जी आपण करतो याच्यासोबत बरेचसे कॉम्प्लिकेशन्स पण असोसिएटेड आहेत, जसं की जी सर्जिकल प्रोसिजर आपण करतो त्या ठिकाणी इन्फेक्शन होणे, रक्त साचणे किंवा हेमॅटोमा होणे, त्यानंतर कधी कधी म्हाताऱ्या व्यक्तींची स्किन एवढी नाजूक किंवा पातळ असते की तो पेसमेकर तिथे न राहता तो त्वचेला इरोड करून बाहेर येणे, इन्फेक्ट होणे, त्यानंतर या ज्या वायर्स हृदयाच्या कप्प्यांच्या आत जातात त्या वायर्स फ्रॅक्चर होणे किंवा वायर ज्या ठिकाणी आपण बसवलेल्या आहेत त्या ठिकाणाहून ते निघून जाणे किंवा त्याला आपण डिस्लॉजमेंट, अशी अनेक नानाविध कॉम्प्लिकेशन्स या ट्रॅडिशनल पेसमेकरसोबत असोसिएटेड आहे। आता व्हॉट इज लीडलेस पेसमेकर? लीडलेस पेसमेकरचा अर्थ असा आहे, नेक्स्ट, येस, तुम्ही बघू शकता या चित्रामध्ये उजव्या हातामध्ये जो आहे तो कन्व्हेन्शनल किंवा ट्रॅडिशनल पेसमेकर आहे। तुम्ही बघू शकता बॅटरी आणि बॅटरीला अटॅच असलेल्या वायर्स, आणि डाव्या हातामध्ये मात्र जे तुम्हाला दिसतंय जे अगदी AAA सेल जो 44 मिलीमीटरचा असतो त्यापेक्षाही छोटं, म्हणजे अक्षरशः 38 मिलीमीटर आकाराचा हा छोटासा डिव्हाइस असतो आणि या एका डिव्हाइसमध्ये बॅटरी प्लस वायर हे सर्व टेक्नॉलॉजी ही अगदी कॉम्पॅक्ट पद्धतीने त्या छोट्याशा डिव्हाइसमध्ये इनकॉर्पोरेट केलेली असते। तर याला आपण म्हणतो लीडलेस पेसमेकर, म्हणजे देर इज नो बॅटरी, देर आर नो लीड्स किंवा देर आर नो वायर्स। हा जो लीडलेस पेसमेकर आहे हा पायातील किंवा मांडीतील फिमोरल व्हेन म्हणजे पायाच्या नसेतून तो डायरेक्टली हृदयाच्या कप्प्याच्या आत, तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय बघा, हे आपलं हृदय आहे आणि तो जो छोटासा 38 मिलीमीटरचा जो डिव्हाइस आहे तो डायरेक्टली पायाच्या रक्तवाहिनीमधून हृदयाच्या कप्प्याच्या आत जाऊन इम्प्लांट केला जातो। म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, कुठल्याही प्रकारची सर्जरी नाही, सर्जरीशी असोसिएटेड कुठलीही रिस्क नाही, कुठल्याही प्रकारच्या वायर्स एक्सटर्नली हृदयाच्या आत जात नाही, त्यामुळे वायरशी संबंधित असलेले कॉम्प्लिकेशन्स नाही। तर आता तसं पाहिलं तर लीडलेस पेसमेकर या टेक्नॉलॉजीला जगात येऊन 10 वर्ष झालेत। 2016 मध्ये फर्स्ट जनरेशन लीडलेस पेसमेकर, पहिला जगातला लीडलेस पेसमेकर हा इंट्रोड्यूस झाला होता अमेरिकेत, US FDA ने तो अप्रूव्ह केला। त्यानंतर इंडियामध्ये पण तो लॉन्च झाला 2016 साली, पण तो मेट्रॉनिक कंपनीचा फर्स्ट जनरेशन लीडलेस पेसमेकर होता। त्यामध्ये टेक्नॉलॉजी होती पण त्याला बरेचसे लिमिटेशन्स होते। त्यानंतर डिसेंबर 2024ला ॲबॉट किंवा सेंट जूड या कंपनीने दुसऱ्या जनरेशनचा सेकंड जनरेशन लीडलेस पेसमेकर हा इंट्रोड्यूस केला। इंडियामध्ये तो लॉन्च झाला डिसेंबर 2024ला। त्या ॲबॉटच्या सेकंड जनरेशन ॲडव्हान्स लीडलेस पेसमेकरचं नाव होतं एव्हियर VR म्हणजे व्हेंट्रिक्युलर पेसमेकर। तो सिंगल चेंबर पेसमेकर होता। सिंगल चेंबर म्हणजे हे बघा, आपल्या हृदयामध्ये
4 कप्पे असतात, वरचे 2 कप्पे, खालचे 2 कप्पे. जेव्हा आपण पेसमेकर टाकतो तेव्हा आपल्याला जर नॅचरल पद्धतीने हृदयाची जे पंपिंग चालू असते किंवा नॅचरल पद्धतीने ज्या पद्धतीने हृदयाला इलेक्ट्रिक करंट मिळतो त्याला जर आपल्याला मिमिक करायचं असेल तर आपल्याला ऑलवेज 2 वायरचा पेसमेकर टाकावा लागतो किंवा हृदयाच्या वरच्या कप्प्यालाही इलेक्ट्रिक करंट द्यावा लागतो आणि खालच्याही कप्प्याला इलेक्ट्रिक करंट द्यावा लागतो. तर सुरुवातीला डिसेंबर 24 मध्ये जेव्हा हा एव्हियर VR इंडियात इंट्रोड्यूस झाला, गेल्या ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर 2025ला संपूर्ण नॉर्थ महाराष्ट्रातला पहिला 2nd जनरेशन लीडलेस पेसमेकर आपणच इथे अशोका मेडिकवरमध्ये इम्प्लांट केला. त्यावेळेलाही आपण पत्रकार परिषद घेतली होती आणि याबद्दलची माहिती तुम्हाला सगळ्यांना दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2025मध्ये फर्स्ट टाइम ड्युएल चेंबर लीडलेस पेसमेकर हा इंट्रोड्यूस झाला. ड्युएल चेंबर म्हणजे त्यावेळेला जेव्हा आम्ही लीडलेस पेसमेकर टाकला तो सिंगल चेंबर होता, म्हणजे त्यामध्ये आपण केवळ हृदयाच्या खालच्या कप्प्यामध्ये एक लीडलेस पेसमेकरचं डिव्हाइस टाकून फक्त खालच्या कप्प्याला करंट देऊ शकत होतो. पण ड्युएल चेंबर लीडलेस पेसमेकरचा अर्थ असा आहे, नेक्स्ट आणखी नेक्स्ट 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 येस नेक्स्ट या नेक्स्ट नेक्स्ट येस. या चित्रामध्ये तुम्हाला कळेल की ज्या पद्धतीने आपण खालच्या कप्प्यामध्ये लीडलेस पेसमेकर टाकला तसाच अजून एक डिव्हाइस हृदयाच्या वरच्या कप्प्यामध्ये टाकून दोनही कप्पे अगदी नैसर्गिक पद्धतीने सुसंगत पद्धतीने जशी नॅचरली हृदयाची जी इलेक्ट्रिक कार्यक्षमता चालू असते त्या पद्धतीने तो ऍक्ट करतो. तर याला म्हणतात ड्युएल चेंबर लीडलेस पेसमेकर. ही पेसिंग क्षेत्रातली ही सर्वात अत्याधुनिक आणि सर्वोच्च अशी टेक्नॉलॉजी आहे जी इंडियामध्ये लॉन्च झाली ऑक्टोबर 2025ला आणि अवघ्या 8 महिन्यामध्ये ही टेक्नॉलॉजी वापरून आपण संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं ड्युएल चेंबर लीडलेस पेसमेकर, ज्याला आपण एव्हियर DR असे म्हणतो, तो आपण एका पेशंटमध्ये 30 जुलैला या पेसमेकरचं इम्प्लांटेशन केलं. तर ही खूप ॲडव्हान्स्ड अशी टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये पायाच्या नसेतूनच कुठल्याही प्रकारची सर्जरी न करता कुठल्याही बॅटरी आणि वायर्सच्या शिवाय या प्रकारचे 2 पेसमेकर. यामध्ये चॅलेंज हे होतं, ज्या वेळेला सिंगल चेंबर पेसमेकर होता 2 वेगवेगळे डिव्हाइसमध्ये एकमेकांशी ते कम्युनिकेट कसे करणार. तर आता आय टू आय म्हणजे इम्प्लांट टू इम्प्लांट या टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने हे 2 वेगवेगळे डिव्हाइस अगदी सुसंगत पद्धतीने सिंक्रोनाइज्ड पद्धतीने हृदयाला ठोके देतात आणि या पद्धतीची केस आपण करू शकलो. हा अतिशय वी आर व्हेरी प्राऊड टू अनाऊन्स दॅट. नेक्स्ट आणि ॲक्च्युली नेक्स्ट येस नेक्स्ट नेक्स्ट येस. हृदयाच्या कप्प्यामध्ये हे आमच्या पेशंटमध्ये टाकलेलं हे त्या पेशंटचं पिक्चर आहे. तर ते तुम्हाला दिसत आहेत की 2 छोटे डिव्हाइस हे हृदयाच्या वरच्या कप्प्यात एक आणि खालच्या कप्प्यात एक अशा पद्धतीने याचं आपण इम्प्लांट केलं. याने आपल्याला काय माहिती मिळते की ड्युएल चेंबर लीडलेस सारखे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, आता प्रत्येक ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंटसाठी नाशिककरांना मुंबई आणि पुण्याला जायची गरज नाही. तर सर्व प्रकारच्या अतिशय ॲडव्हान्स्ड आणि आधुनिक अशा सुविधा आणि टेक्नॉलॉजी आपण अशोका मेडिकवर इथे सुद्धा करत आहोत. त्यामुळे ही अतिशय चांगली बाब आहे की आता ही टेक्नॉलॉजी आपल्या रिजनमधल्या रुग्णांना इथे अवेलेबल झालेली आहे. धन्यवाद. तुमची काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता.